जय श्रीराम. एकदा काय झालं, एक 5-6 तांदळ्या माणसांना मी हत्ती बघायला घेऊन गेलो. हत्ती बघायला जायचं म्हटल्यानंतर प्रत्येकजणाने आपापल्या मनात हत्तीविषयी कल्पना रंगवायला सुरू केलं, की हत्ती कसा असेल. प्रत्यक्ष जेव्हा त्यांनी हत्ती पाहिला, अर्थात आंधळी माणसं हत्ती कसा बघू शकतील असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. परंतु अंध व्यक्ती आपल्या हातामध्ये जे सापडेल त्याच्याशी तुलना तो हत्तीशी करू लागला. ज्याच्या हातात शेपूट सापडलं त्याला विचारलं हत्ती कसा होता, तर तो म्हणला हत्ती दोरीसारखा होता. ज्याच्या हातामध्ये हत्तीचा पाय सापडला त्यानं सांगितलं हत्ती खांबासारखा होता. ज्याच्या हातामध्ये सोंड सापडली त्यानं सांगितलं की हत्ती पोकळ नळीसारखा होता. ज्याच्या हातामध्ये कान सापडले की तो म्हणला हत्ती सुपासारखा होता. सांगण्याचं तात्पर्य असं, जरी वेगवेगळ्या प्रकार जरी दोरीसारखा, खांबासारखा किंवा अजून कसा हत्ती सांगितला असला तर हत्ती मात्र एकच होता. प्रभू रामचंद्राच्या बाबतीत सुद्धा अगदी असंच झालंय. 300 जणांनी रामायणाचं लिखाण केलं. 300 जणांनी रामायणाचं लिखाण केलं म्हटल्यानंतर 300 डोकी, 300 बुद्धी, 300 बुद्धीतून निघणारे अनेक विचार, आणि या अनेक विचाराने प्रत्येकाला प्रभू रामचंद्र काहीतरी वेगळा वाटला असेल. कोणाला बहुजनाचा वाटला असेल, कोणाला वैश्याचा वाटला असेल, कोणाला ब्राह्मणाचा वाटला असेल, तर कोणाला क्षत्रियाचा वाटला असेल. परंतु जसा कसाही वाटला असेल, परंतु राम तो रामच होता. आज आपल्या भारत देशामध्ये अयोध्या या तीर्थक्षेत्रावरील, अयोध्येच्या त्या पवित्र आणि पावनभूमीवरती या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होते. आज संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे. प्रत्येकाकडे सर्व बाजूला एक विलक्षण असा आनंद आणि विलक्षण अशी ही प्रभू रामचंद्राविषयी किंवा त्यांच्या ऐतिहासिक गोष्टीविषयी चर्चा होताना दिसू लागलेली आहे. परंतु चर्चा कशी जरी झाली, आता उदाहरणार्थ रवी उलट फिरवली काय किंवा सवाशी फिरवली काय, निघणार तर लोणीच आहे. तसं या प्रभू रामचंद्रांविषयी उलटी चर्चा झाली किंवा तर सुलटी चर्चा झाली तर ते रामाचं गुणगाणच निघणार आहे. त्यानिमित्तानं रामाचं नाम हे संपूर्ण या भारत देशाच्या भूमीवरती गाजत आहे. मला याच्यातून एवढं सांगायचं आहे, प्रभू रामचंद्राचे हे सत्ययुग होतं. त्या सत्ययुगात सुद्धा या प्रभू रामचंद्रांविषयी उलटसुलट बोलणाऱ्याची संख्या काही कमी नव्हती. उदाहरणार्थ तो धोबी जर उलटसुलट बोलला नसता तर सीतामाईवर अग्निपरीक्षा देण्याची वेळ आली नसती. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सत्ययुगात अशी बाष्कळ बडबड करणारी माणसं होती. आज हे कलियुग आहे आणि घोर कलियुग आहे. या कलियुगातसुद्धा आजही ती प्रभू रामचंद्रांविषयी उलटसुलट बोलणाऱ्याची वंशावळी असू शकते. त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. आणि आश्चर्य वाटून किंवा दुःख वाटून या प्रभू रामचंद्राची जी मूर्ती प्रतिष्ठापनाचा जो उत्सव आज देशभर गाजत आहे, त्या उत्सवाविषयी कसलीही मनात शंका, कुशंका किंवा कसले चांगले वाईट विचार न करता प्रत्येकाने या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपल्या घरी दिवाळी साजरी केली पाहिजे. कारण अनेक वर्षाच्या वनवासानंतर आमचे प्रभू रामचंद्र परत अयोध्याच्या मंदिरामध्ये स्थित होणार आहेत. परत आमच्या जीवनामध्ये एक वेगळा विलक्षण आनंद त्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा होणार आहे. तेव्हा सर्वांनी आनंद घ्या. सगळ्यांना अयोध्येला जाणं शक्य नसतं, म्हणून आपापल्या घरी टी व्हीवरती तो सोहळा पहा. सोहळा तुम्ही सहजतेने पाहू शकता आणि त्या सोहळ्याचा आनंद घ्या आणि प्रभू रामचंद्राच्या त्या विलक्षण अशा मूर्तीचं दर्शन घ्या. जय सियाराम.